प्रेक्षकांनो, मालिका घेणार आहे खूप मोठा लीप. आपण तर मालिकेचा आता हा प्रोमो आउट झालेला आहे. या सगळ्यामध्ये मालिका लीप तर घेणार आहे, पण सायली सायली आता 2 बाळांना जन्म देत ॲडव्होकेट बनणार, ते सुद्धा आपल्या घराण्यासाठी. कारण तिच्या घराण्यावरती, कुटुंबावरती सुभेदार आणि किल्लेदार खूप मोठं संकट ओढवलंय. त्यातच प्रेग्नंट सायली स्वतःला सावरत कुटुंबाला आधार देण्यासाठी खूप मोठं पाऊल उचलणार आहे. हो प्रेक्षकांनो, नक्की आता सायलीने हे काय पाऊल उचललंय? सायली या सगळ्यामध्ये आपल्या कुटुंबासाठी वकील तर बनले, आपल्या 2 जोड्या मुलांना घेऊन आता कसा लढा दिलाय, कुणाविरुद्ध लढा दिलाय पाहू. प्रेक्षकांनो, इकडे आता प्रियाच्या लक्षात आलेलं आहे की आपलं कुठेच काही घडत नाहीये. म्हणजे आपल्याला कुठेच काही मान मिळत नाहीये ना. आता आपल्याला म्हणजे अश्विन हे करत आहे ना, घरामध्ये कुणी आपल्याला मानपान देत आहे. आणि त्याचमुळे तिने आता मोठाच निर्णय घेतलाय आणि त्यानंतर ती आता डायरेक्ट अर्जुनवरती आता खूप घाणेरडे आरोप करते की अर्जुनने माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे म्हणून. आणि अर्जुनवरती ती आता आपल्यावरती त्याने जबरदस्ती केल्याची केस फाईल करते. रविराज या सगळ्यामध्ये तिला आता बोलण्याचा प्रयत्न करतायत, पण ती कोणत्याही प्रकारे कुणाचंच काही ऐकायला तयारच नाही आहे. तिने या सगळ्यामध्ये आता अर्जुनला दोषी ठरवत त्याच्यावरती खूप मोठी घाणेरडी केस टाकले प्रेक्षकांनो. आणि याच कारणामुळे आता मात्र घरामध्ये खूप मोठं वादळ आलंय. प्रियाच्या या केसमुळे आता मात्र सगळ्याच जणांना धक्का बसलाय आणि अर्जुनची सगळीकडे बदनामी झालेली आहे. मुळातच अर्जुनला आता हे सगळं सहन होत नाहीये की आपल्यासोबत हा जो काही प्रकार घडलाय आणि प्रियाने त्याच्यावरती केलेले हे घाणेरडे आरोप, हे तिला काहीच सहन होत नाहीयेत. आणि तो म्हणजे हे सगळे अर्जुनला सहन होत नाहीत. आणि तो आता मीडिया समोर सगळेजण त्याला प्रश्न विचारतायत की का तुम्ही घरातल्या घरात राहून तुमच्याच आता वहिनीवरती अशा प्रकारचे केलेत म्हणून. म्हणजे डायरेक्टली त्याच्यावरती आरोपच केला गेलाय प्रेक्षकांनो. त्याच्यावरती डायरेक्टली आरोप करण्यात आलेला आहे, तो म्हणजे प्रियाच्या वरती जबरदस्ती केल्याचा. आणि त्यानंतर मग आता मीडिया, पत्रकार आणि या सगळ्यामध्ये अर्जुनला आता पत्रकारांच्या समोर नाचक्की झाले आणि त्यांनी स्वतःला संपवण्याचा पण प्रेक्षकांनो निर्णय घेतलेला आहे. बघा, या प्रियाने घर उद्ध्वस्त करण्यासाठी आता खूप मोठा डाव रचण्याचं ठरवलंय. पण पण आता इकडे अर्जुनने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतल्यावरती घरातले सगळे हतबल झालेत. पण पण इकडे आता एके दिवशी प्रतिमाने सायलीला समोर घेतलंय आणि समोर घेत तिने आता सांगितलेलं आहे, आज सून म्हणून मी तुझ्याकडे काहीतरी मागणं मागतीये. माझ्या मुलाची ही अवस्था ज्यांनी केले ना, त्याला तू तू शिक्षा मिळवून देशील. तू त्याला या सगळ्यामध्ये आता मात देशील. मी तुला जे काही सांगते ना, ती गोष्ट तू पहिले कर. एक लक्षात घे, जर का त्या तन्वीने आपल्या आपल्या कुटुंबावरती इतका मोठा आरोप केलाय, तुझ्या नवऱ्यावरती आरोप केलाय, तुझा नवरा जीव देण्यापर्यंत चाललेला आहे आणि तुझ्या नवऱ्याला पत्रकारांच्या समोर नाचक्की सहन करावं लागत आहे, तर तू उभी राहा. तू त्याच्यासाठी कर. सायली म्हणते, आई मी काय करू? कारण मुळातच सायली बिचारी हादरून गेले या सगळ्या प्रकारामुळे आणि सुरळीत चाललेलं आयुष्य हे सगळं डिस्टर्ब झालंय. मुळातच त्यावेळेला सायली प्रेग्नेंट आहे आणि त्यानंतर ती सांगते, आई मी काय करणार आहे? मुळातच ती हळवी झाले प्रेग्नन्सीमुळे. आणि त्यामुळे कल्पना म्हणते, ते काही नाहीये, तुझ्या पोटातील बाळांसाठी तुला उभं राहायलाच पाहिजे. तुझ्या पोटातील बाळांच्या बाबांसाठी तुला उभं राहायला पाहिजे. त्याच्यावरती घाणेरडे आरोप जर का झालेले आहेत, तर तू त्या विरोधात पेटून उठशील आणि पेटून उठत तू आता खूप मोठा निर्णय घेशील. तू स्वतः वकील बन. मला माहिती आहे हे तुझ्यासाठी कठीण आहे, पण नामुमकिन नाहीये. स्वतःच्या नवऱ्याला वाचवायला तू काहीही करू शकशील याची मला 100% खात्री आहे आणि तू हे करावंस अशी माझी इच्छा सुद्धा आहे. असं म्हणत कल्पनाने सायलीला आता खूपच मोठा धोक्याचा इशारा दिलाय आणि तिला ॲडव्होकेट बनण्यासाठी सगळं जे काही तुला करता येईल ते सगळं कर. मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असं म्हणत तिला आता दणदणीत इशारा दिलाय. मग सायली सुद्धा आपल्या बाळांच्या बाबासाठी, आपल्या नवऱ्यासाठी
पेटून उठलेली आहे आणि काहीही झालं तरी ती कल्पनाला वचन देते, मी तुम्हाला वचन देते की मी या सगळ्यामध्ये अर्जुन सरांना आणि माझ्या बाळाच्या बाबांना काहीही झालं तरी केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाहीये, हे माझं वचन आहे तुम्हाला, असं म्हणत तिने प्रेक्षकांनो वचन तर दिलेलं आहे. आणि कल्पना या सगळ्यामध्ये आता तिला पाठिंबा देते, ते म्हणजे वकील बनण्यासाठी. आणि कल्पनाने सांगितलेलं आहे, मी तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे, तू वन वकील. आणि त्यानंतर मग आता सायली या सगळ्यामध्ये सायली आता पेटून उठले आणि पेटून उठलेल्या सायलीने निर्णय घेतलाय ॲडव्होकेट बनण्याचा, आपल्या नवऱ्याला या सगळ्यामधून सोडवण्याचा प्रेक्षकांनो. आणि त्यानंतर मग तिला साथ देण्यासाठी आलेले आहेत ते म्हणजे रविराज आणि आता स्वतः प्रतिमा. रविराज आणि प्रतिमा या दोघांनी तिला आता साथ देत, काहीही झालं तरी आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, तू आता स्वतःला एकटं समजू नको, असं म्हटल्यावरती कल्पना सांगते आणि मी पण आहे, धडा शिकव तुझ्या नवऱ्याला, जिने आता घाणेरडे आरोप केलेत ना, तिला धडा शिकव, तिला त्याच्या पायाशी आण, पायाशी आणून आता तिला दाखव तुझी काय ताकद आहे. आणि त्यानंतर रविराज आणि प्रतिमा हे सुद्धा पेटून उठलेत. प्रियाचं थोबाड फोडत रविराजांनी सांगितलंय, तुला लाज नाही का वाटत अर्जुनवरती हे असले घाणेरडे आरोप करायला? अर्जुनवरती असे घाणेरडे आरोप करून तू या सगळ्यामध्ये आता काय मिळवणार आहेस, असं म्हटल्यावरती प्रिया आता चांगलीच गडबडले. आणि काही झालं तर जर का या घरामध्ये मला अधिकार, प्रियाची मागणी अशी आहे की या घरामध्ये जर का मला माझा अधिकार नाही मिळाला तर मी अर्जुनच्या विरोधात, म्हणजे मला माझी प्रॉपर्टी आणि माझा वेगळा हिस्सा हा दिला तरच मी अर्जुनच्यावरची केस मागे घेईन. रविराज म्हणतात, काही गरज नाहीये तुला केस मागे घेण्याची, त्याची बायको त्याच्या बाजूने लढायला खंबीर आहे, कोणत्याही परिस्थितीत तुझ्यावरती ती अवलंबून नाहीये, तू तिला काहीही करू शकत नाहीयेस आणि ती मात्र तुला असा दणका देईल ना, मला खात्री आहे. आज मला तुला मुलगी म्हणायला सुद्धा लाज वाटते, लाज. आज जे काही तू केलेस ना, त्यानंतर खरंच तू माझी मुलगी म्हणून म्हणण्याची सुद्धा आता लाज वाटते मला. आणि आज मी सांगतोय, ही माझी मुलगी नाहीये, मी हिच्यापासूनचे सगळे संबंध तोडत आहे. मी आज सगळ्यांच्या समोर ओरडून सांगतोय, ही माझी मुलगी नाही आणि सगळे संबंध संपले. प्रेक्षकांनो, जबरदस्त रविराजांनी खुलासावरती खुलासे केलेत, पण इकडे आता प्रिया बदली नाहीये. काहीही झालं तरी मला माझी प्रॉपर्टी पैसा हे पाहिजेच आणि त्याशिवाय मी आता अजिबात कोणाचं ऐकणार नाही, हे तिने सांगितलंय. त्यानंतर सायली सांगते, तुला एक छदाम सुद्धा आमच्या ह्याच्यातला मिळणार नाहीये. आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, जर माझ्या नवऱ्यावरचे आरोपांना मागे नाही घेतलंस तर ही सायली तुला सोडणार नाही, असं म्हणत सायली आता खूपच चिडले आणि तिने आता प्रियाला दणका दिलाय. त्याच रात्री तिने प्रतिमाला आणि कल्पनाला वचन दिलंय, पण सायली प्रेग्नंट असल्या कारणाने तिची काळजी घेण्यासाठी सुमन आणि प्रतिमा तिच्यासोबत तिच्या आता म्हणजे ॲडव्होकेट बनण्याच्या दिशेने चाललेले आहेत. आणि त्या दोघी जणी सुद्धा आता तिला मदत करण्यासाठी साम दाम दंड भेद जे काही करता येईल ते सगळं करण्यासाठी तयार आहेत प्रेक्षकांनो. आणि त्यानंतर मग आता इकडे प्रतिमाने निर्णय घेतलाय, तो म्हणजे सायलीला ॲडव्होकेट बनवण्यासाठी सगळं करण्याचा. आणि त्यानंतर रविराज सुद्धा पाठीशी उभे आहेत, ते तिचा स्वतः अभ्यास घेत आहेत. अभ्यास घेत प्रत्येक वेळेला तिला आता छानपैकी पद्धतीने समजवून घेत आहेत. सगळ्या गोष्टी कशा अगदी मनासारख्या चालल्यात आणि सगळ्या गोष्टी एकदम सुसाट्यात चाललेल्या आहेत. छानपैकी सगळं आता होताना आपल्याला दिसत आहे. आणि या सगळ्यामध्ये सायलीने अखेर तिची परीक्षा पास केलेली आहे, त्याचबरोबर तिची डिलिव्हरी सुद्धा झालेली आहे आणि आता केस लढण्यासाठी ती सज्ज आहे. कोर्टामध्ये प्रियाच्या विरोधात केस लढण्यासाठी आपल्या 2 बाळांना घेऊन आता सायलीने धमाकेदार एंट्री करत प्रियाला जेलची हवा खायला लावलेली आहे. प्रिया या सगळ्यामध्ये आता अर्जुनवरती केलेल्या घाणेरड्या आरोपाखाली जेलमध्ये जाणार आणि ॲडव्होकेट सायली अर्जुन सुभेदार तिला आता जेलमध्ये पाठवणार. जबरदस्त मालिकेने टर्निंग पॉइंट घेतलेला आहे आणि मालिका आता खूप मोठ्या लीपवरती सुद्धा जाणार आहे. मालिकेमध्ये ह्या लीप नंतर अचानकपणे टर्निंग पॉइंट नंतर मालिका पाहायला फारच इंटरेस्टिंग होणार आहे. मालिकेचे असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलसोबत ट्यून राहा.